हॅलो एव्हरीवन. तर आज बघणार आहे एकदम तोंडाची चव वाढवणार एकदम चविष्ट आणि पौष्टिक असं पालकाचं पिठलं. एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यासाठी घेतलं एका बाउलमध्ये बेसन, त्यामध्ये टाकलं आपण हळद, मीठ आणि धनापूड, पाणी टाकून रोळीच्या साहाय्याने त्याचं मस्तपैकी असं घोळ तयार करून घेणार आहे बघा. अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये एकही गुठळी नसली पाहिजे असं घोळ तयार करून घ्यायचा आहे. नंतर आपण गॅसवर ठेवला आहे पॅनमध्ये टाकलं आहे तेल. तर गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे आपण जिरं, मोहरी आणि थोडंसं हिंग, कारण बेसन पचायला थोडंसं जड असते हिंगामुळे, तसंच पचल्या जाईल. आता त्यामध्ये टाकणार आहे आपण बारीक कट केलेला कांदा, हिरवी मिरची आणि खोडलेलं लसूण. आता त्याला मस्तपैकी आपण शिजवून घेणार आहे. जसं कांदा वगैरे शिजला गेला थोडासा, तर त्यामध्ये टाकणार आहे आपण पालक. पाण्याने स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायची आहे बघा. अशा पद्धतीने त्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आणि त्याला छान शिजवून घ्यायचं आहे बघा. अशा पद्धतीने पालकाला मस्त पाणी सुटल्यानंतर, नरमगार पालक झाल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहे जो आपण बेसनाचा घोळ तयार केला होता ते. मग आपले पालक छान असे होत आलेले आहे. कांदा पण जवळपास झालेलाच आहे. कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे. त्यामध्ये टाकणार आहे आपण बेसनाचा घोळ. त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे बघा. बेसन शिजा जरा पाणी लागतं म्हणून आपण त्यामध्ये आणखी पाणी टाकणार आहे. मग अशा पद्धतीने छान त्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि त्याला मस्तपैकी आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघा. ही प्रोसिजर खूप इम्पॉर्टंट आहे. आपण जर बेसन व्यवस्थित शिजवलं नाही तर पोटाला त्रास होऊ शकतो, म्हणून आपण त्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं. तसं फटफट फटफट फुटलं पाहिजे त्याच्यामध्ये बघा. मी तुम्हाला दाखवते बघा. छान असं बेसन होत आलं आहे. त्यामध्ये मस्तपैकी दिसत आहे तुम्हाला बेसनामध्ये. अशा पद्धतीने त्यामध्ये फुगे आले पाहिजे आणि ते फुटले पाहिजे बघा. अशा पद्धतीने आणि छान असं आपलं बेसन शिजवून घ्यायचं आहे बघा. आणि जरा केअरफुल, हे अंगावर उडतं आणि झटका लागतो जोरात. आता छान आपलं बेसन होत आलेलं आहे. त्यामध्ये टाकणार आहे आपण मस्त भरभरून फ्रेश अशी कोथिंबीर आणि गरम गरम पिठलं आपल्याला सर्व करायचं आहे. परिवारासोबत आस्वाद घ्यायचा आहे. तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटून